नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक बोलू काही चॅनलमध्ये पुन्हा आपलं खूप खूप स्वागत. तर शेतकऱ्यांनो, मातीतील बुरशीजन्य रोग, मूळकूज आणि पिकाची वाढ थांबणे हे सगळं कमी खर्चात आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने रोखता येतं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे गूळ आणि ताक वापरून ट्रायकोडर्मा तयार करण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत. तुम्ही एकदा शिकलात तर केवळ संत्राच नाही तर सगळी पिकं रोगमुक्त आणि जोमदार वाढतील. आम्ही आमच्या शेतामध्ये सेंद्रिय खते वापरतो. सुडोनामस, ट्रायकोडर्मा, जीवामृत, दशपर्णी अर्क, ह्युमिक ॲसिड, कृपा. तर आज आपण ट्रायकोडर्माबद्दल बोलणार आहे. तर आपण ट्रायकोडर्मा कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे काय, तर हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. तर आपण सुरुवातीला बघू ट्रायकोडर्मा म्हणजे काय. तर ट्रायकोडर्मा म्हणजे काय, ही एक उपयुक्त बुरशी आहे जी मातीमध्ये वाढते आणि ती मातीतील दुसऱ्या हानिकारक बुरशीचा नाश करते. ती मुळाच्या आसपास वाढून आपल्या वनस्पतीला रोगापासून संरक्षण देते. म्हणजे ती मुळाच्या आसपास वाढते आणि दुसऱ्या बुरशीला अटॅक करू देत नाही किंवा त्यांचा नाश करते. तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं, ट्रायकोडर्मा आपल्याला घरी जर बनवायचं आहे तर साहित्य काय लागतं. 50 ते 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर कुठल्याही ॲग्रो शॉपमध्ये मिळते, चांगल्या क्वालिटीची घ्यायची. गूळ 1 किलो, ताक 10 लिटर आणि प्लॅस्टिकचा ड्रम 20 लिटर. तर आता हे सगळं साहित्य 20 लिटरच्या याने आहे. जर तुम्हाला 100 लिटर 200 लिटर बनवायचं असेल तर त्या याच्यात ते वाढवायचं. आणि एक स्वच्छ लाकडी काठी आणि एक गडद रंगाचं कापड त्यांना झाकण्यासाठी. तर आता हे साहित्य घेतलं, आता तयार कसं करायचं. सर्वप्रथम ड्रम स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आधी ताक ओतायचं, मग गूळ थोड्या कोमट पाण्यात विरघळून घ्यायचा. गरम पाण्यात करायचं नाही, वाटल्यास थंड पाण्यात पण विरघळला तरी चालेल, फक्त वेळ लागेल. पण गरम पाण्यात विरघळायचा नाही, नाहीतर मग ट्रायकोडर्माचा नाश होऊ शकतो. आता 1 किलो 50 ते 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर घाला आणि लाकडी काठीने 2-3 मिनिटं ढवळा. ड्रम सावलीत ठेवा, वरून गडद कापडाने झाका आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा हलवा. 5 ते 7 दिवसात द्रावण तयार होईल. त्यात हलकी आंबूस किंवा मातीसारखा वास येईल आणि फेस दिसेल, म्हणजे बुरशी म्हणजेच ट्रायकोडर्मा सक्रिय झाला. आता हे वापरायचं कसं, तर हे 1 लिटर द्रावण 10 लिटर पाण्यात मिसळायचं आणि ड्रीपने मुळाजवळ सोडायचं, म्हणजे ठिबक सिंचनने ते द्यायचं. हे जनरली फवारणीसाठी वापरत नाही, कारण याचा उपयोग मुख्यतः मुळामध्येच होतो, म्हणजे मुळापासूनच ते इतर बुरशीपासून संरक्षण करण्यासाठीच आहे, म्हणून ते मुळातच देतात. याची अजून एक दुसरा उपयोग म्हणजे आपण जेव्हा संत्र्याची झाडं, आंब्याची झाडं किंवा कुठल्याही झाडाची जेव्हा लागवड करतो, तर जर आपण मुळाची रोपं यात बुडवून ठेवली तर म्हणजे रोगराई पसरण्याचा धोका कमी होतो आणि झाड जोमाने वाढतं आणि त्याचे जगण्याची शक्यता जास्त होते. तर आता हे झालं ट्रायकोडर्माबद्दल. तर आपण आता याचे एकंदरीत काय फायदे होतात मग आपण असं ट्रायकोडर्मा रेग्युलर दिलं तर मातीतील हानिकारक बुरशीचा नाश होतो. मूळकूज, वाळवंटी रोग किंवा ब्लाइट या रोगांवर नियंत्रण मिळवता येतं. मुळाची वाढ होते आणि त्यामुळे पोषण क्षमता म्हणजे पोषण शोषण क्षमता वाढते आणि त्यामुळे पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे औषधं कमी लागतात, म्हणजे रासायनिक औषधावरील खर्चही खूप कमी होतो. आणि हे सगळं करताना सेंद्रिय खते असल्यामुळे काय होतं की मातीची सुपीकता वाढते, सूक्ष्मजीवाचे प्रमाण वाढते, म्हणजेच मातीचा कस वाढतो. तर आता आम्ही तर आमच्या इथे संत्रास लावला आहे, तर आम्ही आमच्या शेतामध्ये रेग्युलर देत असतो. अगदी आमच्या पंप हाऊसमध्ये 6 ड्रम लाईननी लागलेले असतात आणि आम्ही अगदी बॅचनी सगळं जेव्हा आवश्यक आहे तेवढा बनवतोच, रेग्युलर बनवतो. तर संत्र्यासाठी तर
जास्तच फायदेशीर आहे, कारण संत्र्याला तुम्हाला माहितीच असेल की पाणी साचलं किंवा पाणथळ जमीन असली तर फायटोप्थेरा हा रोग होतो आणि त्यामुळे मुळं कुजतात आणि मग संत्र्याचं झाड मरतं. तर ट्रायकोडर्मा हा त्यावर अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे मूळकूज होत नाही आणि झाड जोमदार ठेवते, पाण्याचं आणि खताचं शोषण वाढते. आणि जेव्हा फुलोरा येतो तेव्हा पण रोगाचा प्रसार कमी होतो. त्याच्यामुळे काय होतं, मग फळधारणा पण छान होते, फळाची गुणवत्ता पण वाढते. आणि एकंदरीत काय होतं की जर तुमचे मुळच स्ट्रॉंग आहे झाडाचे तर झाड चांगलं आहे, म्हणजेच झाडाचं आयुष्य वाढतं आणि झाड लवकर कोसळत नाही किंवा मरत नाही. पण हे सगळं करताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे हे बघा, हे बुरशीनाशक आपलं सेंद्रिय बुरशीनाशक आहे, म्हणजे ऑर्गॅनिक आहे. पण रासायनिक बुरशीनाशक सुद्धा मिळतं बाजारात. तर कधी रासायनिक बुरशीनाशक आणि हे यांचं दोघांचं लगेच देऊ नये. दोन्हीच्या याच्यामध्ये कमीत कमी 7 दिवसाचं अंतर ठेवायला हवं. सरळ सूर्याप्रकाश आपण जो ड्रम करतो तो कधी पण सावलीमध्ये ठेवायचा. आणि म्हणजे एखादी खोली वगैरे असली आपली, प्रत्येकाच्या शेतामध्ये पंप हाऊस जरी नसलं तरी गोठा वगैरे असतोच, तर तिथे ठेवायचं. डायरेक्ट सूर्यप्रकाशात ठेवू नये. आणि तयार द्रावण 15-20 दिवसात वापरून टाकायचं. आणि वापरताना जनरली हातमोजे घालायची, कारण कोणाकोणाला त्याचं ॲलर्जी पण होऊ शकते, होत नाही पण कोणाला होऊ शकते, म्हणून ही काळजी घ्यायची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या घरी अगदी करून बघा. जास्त काही साहित्य लागत नाही, सोपंही आहे, स्वस्त आणि मस्त, आणि तुमच्या पिकाला रोगमुक्त ठेवतं. तेव्हा अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.